विविध मांगों को लेकर महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ ने श्रृंखला अनशन आंदोलन किया। इस दौरान क्या मांग की गई, जानने के लिए देखते हैं यह खबर। विविध मांगों को लेकर महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ की ओर से श्रृंखला अनशन आंदोलन आज 13 अगस्त शनिवार को किया गया। आंदोलन दौरान आंदोलनकर्ताओं ने जमकर नारेबाजी की। तो आइए सुनते हैं आंदोलनकर्ता ने आंदोलन की रूपरेखा बयां करते हुए क्या मांग की। मागणे आहे आमचे जे मागील 2000 फरवरीमध्ये जे आपले 17 मागण्या घेऊन आपण प्रशासनाच्या दरबारी आंदोलन केले होते, त्यामध्ये आपल्या नागपूर येथील देवगिरी बंगल्यावर माननीय ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिले होते का बा जे आपल्या कंत्राटी कामगार आहे त्यांचे मागण्या जे आहे जे NMR पद्धत जे मुख्य मागणी पकडून आपण धरलेली आहे ते न करता आपल्याला हरियाणा राज्याप्रमाणे आपल्याला हरियाणा पॅटर्न राबवता येईल महाराष्ट्रामध्ये। पण ते ऊर्जा मंत्र्यांना आश्वासन दिले होते, याची पूर्तता आत्तापर्यंत प्रशासनाने काही घेतलेली नाही आणि त्या कारणानं आता जे जसे आता 3 टप्प्यामध्ये 4 टप्प्यामध्ये आमचे आंदोलन पुकारलेले आहेत, 5 टप्प्यामध्ये आंदोलन पुकारण्यात आलेले आहे। त्यामध्ये जो दुसरा टप्पा जो म्हटलं तर आता 12 ऑगस्ट ते 17 ऑगस्टपर्यंत जे सर्कल ऑफिस झोन ऑफिस चंद्रपूर येथे कंत्राटी कामगारांचे साखळी उपोषण आहे। त्यानंतर 20 तारखेला माननीय श्री चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या निवासस्थानी पायी मोर्चा आहे, लक्षवेधी आंदोलन। त्यानंतर अगर मागण्या प्रशासनाने न घेतल्या 24 तारखेला नागपूर येथील देवेंद्र फडणवीस ऊर्जा मंत्री साहेब यांच्या निवासस्थानी बेमुदत आंदोलन ठरवण्यात आलेले आहे। यामध्ये सर्व कंत्राटी कामगारांचे जे मुख्य मागण्या जे आहे नॉन मास्टर रजिस्टर जे अगोदर जे 2014 13 जे नॉन मास्टर रजिस्टर चालू होते त्यामध्ये आम्हाला कंत्राटी कामगारांना एकत्र समाविष्ट करा, नगर नसेल होत तर मग हरियाणा राज्याप्रमाणे कंत्राटी कामगाराला कंत्राटदार मुक्त करा। यामध्ये कंत्राटदाराचे भरपूरसे शोषण करता, कंत्राटदार पेमेंटच्या बरोबर नाही होत आणि कंत्राटदार कामगारांकडून पैशाची मागणी करता, कोणाला लावून देण्याकरता पैसे मागता। हे सर्व तात्काळ बंद झाले पाहिजे। याकरिता आम्ही कंत्राटदार मुक्त आम्ही प्रशासनाकडे मागणी करत आहोत। याची लवकरात लवकर प्रशासनाने दखल घेऊन ऊर्जा मंत्री साहेबांना लवकरात लवकर बैठक लावण्यात यावी आणि आमचे मार्ग सोडवण्यात यावं। नमस्कार। CTV के लिए प्रतिनिधि वैभव रुयारकर की रिपोर्ट।